नाशिकमधील सेक्स स्कॅन्डल प्रकरणात मुख्य आरोपी रवींद्र एरंडेच्या कार्यालयाची पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली आहे। नाशिक फॉरेन्सिक लॅबची टीम एरंडेच्या कार्यालयामध्ये दाखल झाल्याची माहिती आहे। महत्त्वाचा डाटा आणि कागदपत्र पोलिसांनी ताब्यात घेतलेत। तपासादरम्यान आरोपी रवींद्र एरंडे चक्क हसताना दिसलाय। कल्याणमध्ये आरक्षण बचाव समिती आक्रमक झाली आहे। सरकारनं आरक्षणाची वर्गवारी थांबवावी। 8 एप्रिलला कल्याणमध्ये भव्य मोर्चा या मागणीसाठी काढण्यात येणार आहे। विविध सरकारी कार्यालयातील आरक्षणानुसार मिळणारी पदोन्नती दिली जावी, त्याचा खरं तर निर्णय त्वरित घेण्यात यावा, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चामध्ये आमच्या प्रामुख्याने मागण्या आहेत की यूजीसीचं 2025चं बिल जे यूजीसीनं बनवलं होतं SC ST OBCच्या विद्यार्थ्याच्या अन्याय निवारणच्या अर्थ ते बिल जे कोर्टामध्ये स्टे आलेलं आहे ते लागू करण्यात यावं आणि महाराष्ट्र सरकारनं जे वर्गीकरण केलेलं आहे, वर्गीकरणासाठी जी समिती नेमली होती न्यायमूर्ती बदर समिती, त्या समितीनं जो अहवाल दिलेला आहे तो रद्द करण्यात यावा अशी आमची मागणी आहे आणि वर्गीकरण हे घटनाबाह्य आहे। पंचगंगा नदीवरील शिरोळ बंधाऱ्यावर हजारो मासे मृत पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यात प्रशासनाला अपयश आल्याचं चित्र स्पष्ट झालंय। नदीतून येणाऱ्या दुर्गंधीमुळे परिसरात जनजीवन विस्कळीत झाले। धाराशिवमध्ये 8वी शिकणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली। शिक्षकाकडून लाकडी काठीनं बेदम मारहाण झाल्याची माहिती आहे। शाळेत वर्गपाठाची वही न आणल्यानं बेदम मारहाण केल्याची माहिती आहे। धाराशिव शहरातील खासगी शाळेतील हा प्रकार आहे। संबंधित शिक्षकाविरोधात धाराशिव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। शिक्षकाविरोधात बाल संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।